आज खाली कांद्या बटाट्याची गाडी आली होती आणि मला जाऊस तर तो वापस सुद्धा गेली, तर परत तशीच वापस आले. मार्केटपेक्षा ना गाडीवर कांदे जरा स्वस्त पडतात, 100चे 5 किलो. आणि आता घरी आले, दुपारचं जेवण बनवायचं होतं, तर रोजचं टेन्शन आहे, भाजी काय बनवू, भाजी काय बनवू. तर आज ना मी इथं डाळ भातच बनवणार होते. तर मस्त असं स्वच्छ डाळ धुवून कुकरला लावून दिली आणि आता इथं मला चहा प्यायचा होता. सकाळी ना घाई गडबडीमध्ये चहाच पिणं होत नाही आणि चहा प्यायल्याशिवाय काही जमत नाही. मस्त असा चहा बनवला अद्रक टाकून. अद्रक टाकून चहा घेतला का जरा फ्रेश वाटते. चहा घेतला आणि इकडं डाळसुद्धा शिजली होती, तर आता तिला फोडणीच द्यायची होती. आणि इकडे मी भातसुद्धा शिजायला ठेवला होता. मस्त जिरा, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो टाकून डाळीला फोडणी देऊन घेतली. आणि मी मॅगी मसाला हमेशा टाकत असते डाळीमध्ये बरं का, कारण की वेगळी चव येते. मस्त डाळीला फोडणी देऊन घेतली आणि आता आठवलं की फ्रीजमध्ये त्या दिवशीचं पुरण ठेवलेलं होतं. आता खराब होईल म्हणून 2-3 पोळ्याच बनवून घेतल्या. आणि पोळ्या आमच्या घरामध्ये कोणालाच आवडत नाहीत, आमच्या दोघा मायलेकरालाच आवडतात. आणि आता डाळ भात बनवलं का ऑमलेट तर बनवावंच लागतंय, ते सुद्धा बनवून घेतलं. आणि आता मुलंसुद्धा शाळेतून आले होते. आणि आमच्या घरात एक सवय आहे बरं का, सगळ्यांनी सोबत जेवायचं. तर मस्त सगळ्यांनी गप्पा मारत जेवण केले. तर या मग जेवायला.